मंडळी, ढोबळी मिरचीची भाजी एकाच पद्धतीने बनवत असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर ही रेसिपी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे मी ढोबळी मिरची असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत। मोठे मोठे असे क्यूब्स कट करून घ्यायचे। यानंतर 2 मोठे कांदे देखील असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहे। ढोबळी मिरची अंदाजे पाव किलो आहे। पाव किलोमध्ये मोठ्या मोठ्या 3 ढोबळ्या मिरच्या येतात। तर या 3 ढोबळ्या मिरच्या अशा क्यूब्समध्ये कट करून घेतल्या आहेत। आता लो टू मीडियम फ्लेमवर कांदा आणि ढोबळी मिरची चांगली परतवून घ्यायची, म्हणजे याचा कलर चेंज झाला पाहिजे, थोडी क्रिस्पी व्हायला पाहिजे। तर 2 ते 3 मिनिटं लागतात हे चांगले परतवून घ्यायला। तर हे बघा, याचा कलर आता चेंज झालेला आहे। आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आता याच तेलामध्ये 1 मोठा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं गरम झालं, फुलून आलं की हिंग पावडर घालायची। 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा। जिरं, हिंग पावडर, कांदा चांगला या तेलातच परतवून घ्यायचा। कांद्याचा रंग बघू शकता हळूहळू बदलत आलेला आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। आता 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि बेसन, कांदा, मसाला सगळे या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचं। आता हे एकसारखं सगळं व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरज लागेल तर इथे पाण्याचा वापर करायचा। थोडंसं मी इथे पाणी आता घालणार आहे, कारण मसाले आपले करपले नाही पाहिजे, यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करायचा। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही ही बेसन घालून जर भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, चवीला अगदी भन्नाट लागते। सगळे व्यवस्थित मसाले मिक्स केलेले आहे। आता 1 चमचा दही घातलेला आहे। दही असेल किंवा तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीमचा वापर देखील करू शकता। पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स केलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। यानंतर कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथीमुळे भाजीला चव खूप छान येते। सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर तो एक कड काढून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता याला चांगला आता कड आलेला आहे, चांगली उकळी आलेली आहे। आता आपण कांदा आणि ढोबळी मिरची जे फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। त्याच प्लेटमध्ये मी पाणी थोडंसं घातलं आहे। पाणी घालून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ढोबळी मिरची आपण आधी फ्राय केली आहे, त्यामुळे आता याला जास्त शिजवायची गरज नाही। आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं चांगली एक उकळी काढून वाफ काढून घ्यायची आहे। तर 2 मिनिटं मी चांगली ही भाजी शिजवून घेतली आहे। तर ही ढोबळी मिरचीची झटपट भाजी आपली तयार झालेली आहे। डब्यासाठी तुम्हाला जर बनवायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे, नक्की ट्राय करून बघा। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी भाजी काय बनवायची सुचत नसेल आणि झटपट बनवायची असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। जबरदस्त टेस्टी अशी भन्नाट चवीची ढोबळी मिरचीची भाजी आपली झटपट 10 मिनिटात तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।